हाय हॅलो गायज, आज आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. सो काय माहिती किती वर्षांनी व्लॉग येतोय माझा हा. विचार केलाय करायचं, परत सुरुवात करायचं वगैरे, कारण की जुना फोन इथे, नवीन फोन इथे. क्या बात कर रहे हैं? सो आता विचार केला दोन दोन गोष्टीमध्ये हात टाकू. एक तर कॉन्टेंट क्रिएशन आहेच आपलं इंस्टाग्रामवर, आणि दुसरं ब्लॉग सुद्धा सुरू करूया. बघूया काय झालं तर झालं, नाहीतर बघूया. चला, आपण निघालेलो आहे आपल्या गाडीवर. आपली राणी सेफ्टी घातल्या पावसापासून वाचायला जॅकेट, आणि मरणापासून वाचायला हेल्मेट. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो गाईज, आपण आलोय आता नमरेश्वर दादाच्या घरी, आणि ह्यांच्या घरी एक सूर्यफुलाची बी आहे. नाही, लड्डू आहे, लड्डू आमचे, लड्डू आहे आमचे, लड्डू आमचे, लड्डू मुत्यान अवतार ईगिन संचारी देवर. किती गोड आहे. आई ग, इश्य कर इश्य. अगं बाय माझे. हा, सो आम्ही इथून डायरेक्ट चाललोय आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तिकडे आम्ही शूट सुद्धा करणार आहे. पाऊस नसला तर शूट करणार आहे, पाऊस असला आणि तरी शूट shoot करायला करणार कोण नाही. जर कोण अवेलेबल असेल तर या, म्हणजे हे व्लॉग नंतर पोस्ट करणार आहे. पण ठीक आहे, आता कोण शूट करणार आहे? मम्मीला तर शूट करता येत नाही. हां, नाही ते म्हातारी. मम्मीला आम्ही घरी पाठवणार आहे. आम्ही आमचं काम झालं की मम्मीला घरी पाठवणार आहे, आणि मग शूट करायला जाणार आहे मरीन्स. या पोरींचे असे प्लॅन असतात. असावा एक छंद लहान मुलांना खेळवायचा. केस पिकले. इतना कॉन्फिडेंस आता कहाँ से है तुम्हारे पास? आम्हाला रिक्षा भेटली, आम्ही चाललोय. तर चांगल्या कामासाठी चाललोय. सो नम्रताची आई मध्येच उतरली आणि आपल्या स्वामींच्या मठात गेली. सो मला काहीतरी चांगलं काम करायला चाललोय. सो चांगला आशीर्वाद घेणं पण जरुरी आहे. आणि रिक्षावाले दादा पण सपोर्टिव्ह निघाले, थांबले आमच्यासाठी. चांगली गोष्ट आहे भाई. गाईस, आता मस्त एक जोक झालेला आहे. दाखव. हे बघा, हे बघा. एक भैकांड आला आणि चप्पल तोडून गेला. ओरिजिनल आहे ते पण. एवढा हसायला आला ना भाई. हा ना, नुसता फर्स्ट व्लॉग घ्यायचा हा, आणि नुसता फोन घेऊन फिरतो. नवीन फोन घेतल्यापासून फोनच्या नादात त्याने चप्पलच तोडली. तीखा लगाओ भैया. कधी नाही हे भाई. वो नहीं करना है. वो हो जाएगा क्या? तो वो गंदा दिखेगा. लाल धागा है क्या आपके पास? हाँ कर दो, पर दिखना नहीं चाहिए. आम्ही आलोय कुठे आलोय? माझ्या पप्पांच्या शाळेत, म्हणजे माझ्या पप्पा शाळेत ड्रॉइंग टीचर होते, ते आलोय. यस, तुम्ही शाळा बघू शकता कसली भारी. कोणासाठी घेतले? माझ्यासाठी घेतले, पण हा बुक्कड खाणार आहे. खत्म. बाय बाय, टाटा. नको मला, तूच खा. अरे यार, या कुत्र्याच्या तर आईच्या गावात. कॉन्टेंट आहे. घर वापसी गाईज. मयूर ना भांडूप वरून किती वाजता आलाय? 10 वाजता आलाय. मी त्याला बोलली की 10:30 पर्यंत पोच, आपल्याला 10:30 वाजता निघायचं. 10:30 वाजता निघायचं. तर आम्ही CST ला किती वाजता पोचलो? 12 की 12:30ला पोचलो, आणि आम्ही परत 5 वाजता येतो. 5 वाजता काम तर काही झालं नाही. उगाच जाऊन नुसता फेरी झाली आमची. मला वाटतं कोणाची तरी नजर लागते. कामच होत नाही, काय माहिती. 1-2 महिने झाले भेंडी कामच होत नाही.
कोणती जिंदगी आहे काय माहिती. सोडा जाऊन दे, काम काय होत राहील. वेळ लागतो, जे काम सक्सेसफुल व्हायचं असतं त्याला वेळ लागतोच ॲक्च्युली असं बोलतात. आणि ते होईल. आता उद्या परत बोलवलं आहे. काय गव्हर्मेंट भाई पूर्ण फिरवून टाकतं. एक विहीर आहे त्यांची आणि ते विहिरीच्या भोवती घुमवत असतात गव्हर्मेंट. बकवास. बघू, वैताग आलाय. आता भांडूपला निघतो परत. भांडूप वापसी. फायनली आपण आपल्या दुकानात आलेलो आहे. आपलं छोटंसं मोठंसं केक शॉप. सो आज हा पहिला ब्लॉग असेल माझा, म्हणजे नवीन अकाउंटचा. आणि हे फर्स्ट ट्राय होतं माझं. म्हणजे आधी मी खूप आधी करायचो, हे फर्स्ट ट्राय होतं माझं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एडिट करणार आहे मी. बघू कसं एडिट. मी जास्त फनी एडिट करायचं कोशिश करतो. आणि ह्या ब्लॉगमध्ये फक्त काही एवढं तर मी एंटरटेनिंग दिलं नाही या गोष्टी. पण सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे घेतलेत मी, कारण की नवीन फोन आहे ना. तुम्हाला असा सुद्धा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हे माझं नवीन चॅनल आहे. उद्या खूप चांगल्या जागी जाणार आहे मी. आणि खूप गमती जमती होणार आहे. म्हणजे मजा आहे. म्हणजे जेवढी जास्त लोक ब्लॉगमध्ये असतील ना, तेवढी जास्त मजा आणि एंटरटेन भेटतं लोकांना. कारण की आपल्याला तसे जोक्स मारता येतात दुसऱ्यांवर आणि कमेंट करता येतात. भरपूर काय काय लोकांना हसवायला मजा येते, प्लस एडिटिंग करायला मजा येते. आणि उद्याचा ब्लॉग म्हणजे ह्याच्या नेक्स्ट ब्लॉग खूप इंटरेस्टिंग. सॉरी, ह्याचा नेक्स्ट ब्लॉग खूप अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ह्याचा नेक्स्ट ब्लॉग खूप सुंदर आणि सुशील आणि मज्जाच येणार है. सो बने रहिए और सब्सक्राइब कीजिए अपने चैनल को. आधा हिंदी आधा मराठी में चालू करेंगे अभी कल से अपन. ठीक है. सो ये ब्लॉग है, एंजॉय करो. बाकी सब बाद में. चलो मेरी पुपड़ी.